शेतकरी कर्जमाफी 2026 शेतकरी बंधूंनो बजेट अधिवेशन यावेळी असणार आहे आणि यामध्ये शेतकरी कर्जमाफीबाबत घोषणा देखील होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कागदपत्रे तुम्ही अजूनही तुमच्या सोसायटीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये जमा केली नसतील तर तुमच्यासाठी शेवटची संधी असणार आहे, अन्यथा या कर्जमाफीच्या लाभापासून तुम्हाला वंचित राहावे लागणार आहे. आता यामधील पुढील महत्वाची माहिती काय असणार तर लक्षात घ्या. यामध्ये शेतकरी सभासदांना काय आवाहन केलं आहे तर त्यांना या ठिकाणी बघा, ज्या सोसायटीमधून तुमचं कर्ज आहे ती कर्ज तुमची सर्व माहिती ज्यामध्ये आधार कार्ड असेल, तुमचे पॅन कार्ड असेल, तुमचा फार्मर आयडी असेल, तुमचे किसान क्रेडिट कार्ड असेल, असे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये जमा करायचे आहेत. जे सभासद मृत आहेत त्या मृतवाल्यांनी काय करायचं आहे की त्या मृतांचे जे वारसदार आहेत त्या वारसदाराचा बँक खात्याचा पासबुक असेल किंवा त्याचं सेव्हिंग खात्याची झेरॉक्स आणि आधार कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी बँकेमध्ये जमा करायचं आहे, अन्यथा तुम्हाला या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. तुमच्याकडे किती कर्ज आहे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेअर करा आणि अपडेटसाठी पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.